दुसरी एक गोष्ट मी अतिशय स्पष्ट करतो, एखादी विशिष्ट भाषा तिसरी भाषा म्हणून बंधनकारक असा निर्णय सरकारने केलेला नाही। तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये ते विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना जे योग्य वाटेल त्या भाषेवर त्यांनी निर्णय करायचा आहे। साधारणपणे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यामध्ये साधारणपणे त्यांनी वेगवेगळे तज्ञ, मार्गदर्शक या सर्वांनी अभ्यासपूर्ण ही जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणलेली आहे, यामध्ये त्यांनी हे पण मी स्पष्ट करतो की याच्यातल्या काही बाबी त्यांनी राज्यांवर ठेवलेल्या आहेत। कुठलीही गोष्ट बंधनकारक की त्या सरकारने, त्या राज्य शासनाने हे असं केलंच पाहिजे, हे करायला नको, असं त्याने बंधनकारक केलेलं नाही। त्याच्यामध्ये असं अधोरेखित केलेलं आहे की संशोधनाने स्पष्टपणे दर्शवलेले आहे की साधारणपणे वय वर्ष 2 ते 8 या वयात मुले भाषा अतिशय लवकर शिकतात। असं जे काही वैज्ञानिक आहेत, तज्ञ आहेत, त्यांचं मनोगत आहे। आत्ताच्या घडीला केंद्र शासनाने मातृभाषेला प्राधान्य देण्याचं ऑलरेडी याच्यामध्ये सुतोवाच केलेले आहे त्या राज्यांना। त्यांच्या सूचनेनुसार साप्ताहिक जे काही तासिका आहेत याच्यामध्ये 10 तासिका त्यांनी सुचवलेल्या आहेत, परंतु आपल्या राज्याने 10 तासिकेंच्या जागेवर साप्ताहिक 15 तासिकेंचा समावेश केलेला आहे। याचा अर्थ असा आहे की आपली जी मातृभाषा आहे मराठी, आठवड्यातल्या ज्या 10 तासिका 35 मिनिटाची एक तासिका ज्या घ्यायला पाहिजे त्याच्या जागेवर आठवड्यातून 15 तासिका 35 प्रत्येकी 35 मिनिट असं घेण्याचा निर्णय आपल्या शासनाने केलेला आहे। आणि आता जी काही चर्चा तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये, आणि तिसरी भाषा म्हणजे ज्या भारतीय 20 ते 22 भाषा आहेत, या भाषांपैकी ते विद्यार्थी, त्यांचे पालक जी भाषा निवडतील त्या भाषेच्यासाठी साप्ताहिक फक्त 5 तासिका हे त्या ठिकाणी निश्चित केलेले आहे। आता सर्वसाधारणपणे इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये जेव्हा आपण त्या लहान बाळांना, बालकांना, अगदी मराठी पण जेव्हा शिकवायला घेतो तर त्याच्यामध्ये साधारणपणे काही
चित्र दाखवून, काही बडबड गीते, ज्याला आपण मौखिक बोलतो, तोंडी, अशा पद्धतीने पहिले शिक्षण दिलं जात आहे. आणि आताच्याही तिसऱ्या भाषेच्या निर्णयामध्ये इयत्ता पहिली दुसरी करता मौखिक शिक्षण आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतील. पुस्तकं ही शिक्षकांच्या साठी असतील, पहिली दुसरीचे, जे मौखिक शिकवायचं आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे. आता तिसरी भाषा म्हणून साधारणपणे जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की इयत्ता तिसरी पासून पुढे, आणि म्हणून त्याची पुस्तकं, त्याचं लिखाण, त्याचं अध्ययन हे तिसरी पासूनच होणार आहे. पहिली दुसरीच्या इयत्तेमध्ये हे फक्त मौखिक शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. याचे कुठलेही पुस्तकं किंवा हे विद्यार्थ्यांवर लादलं जाणार नाही. आणि मग जसं मी सांगितलं की आपल्या भारतीय 20 ते 22 भाषा आहेत, त्या भाषांच्या पैकी ते विद्यार्थी त्या ठिकाणी निवड करू शकतील. हो, पाठीमागच्या शासन निर्णयामध्ये आम्ही असं म्हटलेलं होतं की साधारणपणे त्या वर्गातले 20 पेक्षा जास्ती विद्यार्थी जर सांगतील की एक विशिष्ट भाषा आम्हाला शिकायची आहे, तर तिथे ते शिक्षक आपण उपलब्ध करून देणार. आणि त्याच्यापेक्षा जर कमी संख्या असली तर साधारणपणे त्यांना ई प्रणालीचा वापर करून आपण ते शिक्षण त्या ठिकाणी देण्याचं नियोजन करणार आहोत. मला आपल्या माहिती करता निदर्शनास आणून द्यायचं आहे की साधारणपणे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून, अगदी 30, 40, 50 वर्षांच्या पासून वेगवेगळ्या माध्यमांच्या आणि वेगवेगळ्या भाषेच्या शाळा सुरू आहेत, प्रगतीपथावर आहेत काही वर्षांच्या पासून. ती आकडेवारी पण मला आपल्या समोर ठेवायची आहे. साधारणपणे आपल्या राज्यामध्ये 1,08,157 शाळेंची संख्या आहे. 2,11,79,673. आता हे दर वर्षाला थोडं व्हेरिएशन होत असतं. हे जे आकडेवारी आहे ही UDAIS 24-25 वरची आहे. 2,11,79,673. शिक्षकांची संख्या आहे 7,43,948. आता मी कोणत्या कोणत्या माध्यमांच्या शाळा आहेत ते आपल्या माहिती करता सांगतो. साधारणपणे मराठी माध्यमाच्या 85,702 शाळा आहेत. 1,27,61,364 विद्यार्थ्यांची संख्या आहे. आणि 4,55,100 ही शिक्षक बांधवांची संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकाला इंग्रजी 15,118 शाळेंची संख्या आहे. 66,89,059 ही विद्यार्थ्यांची संख्या आहे.
2,34,769 ही शिक्षक बांधवांची संख्या आहे. हिंदी 5,096 शाळेंची संख्या आहे. 12,52,423 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 37,629 ही शिक्षकांची संख्या आहे. उर्दू 1,600 शाळेंची संख्या आहे. 4,02,706 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 13,313 ही शिक्षकांची संख्या आहे. आणि मग गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, सिंधी अशा पद्धतीने इतर पण भाषांच्या माध्यमांच्या शाळा आहेत आणि मग त्या विद्यार्थ्यांची तिकडे संख्या आहे. तसंच मुंबई परिसराचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 4,085 एकूण शाळा आहेत आणि 18,09,576 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 56,885 शिक्षकांची संख्या आहे. आता मराठीच्या शाळा आहेत 930, इंग्रजीच्या शाळा आहेत 2,121, हिंदीच्या शाळा आहेत 474, उर्दूच्या शाळा आहेत 377, गुजराती शाळा आहेत 107, कन्नड आहेत 35, तमिळ आहे 29, तेलुगू आहेत 12. ही आपल्या मुंबई उपनगर शहर आणि उपनगरची ही आकडेवारी आहे. मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 5वी पासूनच आताच्या घडीला काही वर्षांच्या पासून हिंदी शिकवली जाते. जसं मी सांगितलं की टप्प्याटप्प्याने इंग्रजी मग पहिलीपासून आता शिकवली जाते आहे. हिंदी भाषेतील आताच्या घडीला जी काही पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत ती पुस्तकं ही मी आताच्या घडीला जे तुम्हाला शाळेंची आकडेवारी दिली त्या माध्यमांच्या शाळेच्या साठीची दर सालाबादाप्रमाणे ती पुस्तकं आहेत. आता काही निर्णय केला आणि त्या निर्णयाप्रमाणे नवीन पुस्तकं बाजारात बालभारतीने आणलेली आहेत असं बिलकुल नाही. हो, पहिला जेव्हा शासन निर्णय आपण केला होता त्यावेळेस एक प्रारूप पुस्तक आपण तयार केलं होतं, परंतु नंतर जेव्हा आपण स्थगिती केली तर तेव्हापासून ते तिथेच स्थगित करण्यात आलेलं आहे. या क्षणाला म्हणजे जे शिक्षकांच्यासाठी पण आपण जे तयार करणार होतो तर ते पण पुस्तक अद्याप छापण्यात आलेलं नाही. आत्ताच्या घडीला बाजारामध्ये जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं गेल्या अनेक वर्षांच्या पासून सालाबादाप्रमाणे जे इतर माध्यमांचे जे काही शाळा आहेत त्या शाळेंच्या साठीची ती पुस्तकं आहेत. म्हणजे आपल्या माध्यमातून मला सगळ्यांना हे नम्रतेने सांगायचं आहे. दुसरं आपल्या माहितीकरता सांगायचं आहे की राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी या माध्यमांच्या व्यतिरिक्त इतर जे काही भाषिक शाळा आहेत त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्रिभाषा सूत्र या गेल्या अनेक वर्षांच्या पासून लागू आहे. उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला 7-8
माध्यमांच्या भाषेची नावं आपल्या समोर सांगितली. ते मराठी आल्यामुळे ती भाषा कंपल्सरी केली आपण. मराठी कंपल्सरी केल्यामुळे झालं असं नाही. मी ते सांगतोच आहे, त्याचं डिटेल पण सांगतोय. तर त्यांची जी भाषा आहे ती भाषा मराठी बंधनकारक आपण केलं आणि इंग्रजी अशा पद्धतीने जर आपण विचार केला, तसं मी 2,11,00,000 संख्या राज्याची आपल्या समोर ठेवली तर आकडेवारी असं बोलते की साधारणतः 20 ते 25% विद्यार्थी, कारण काही इंग्रजी माध्यमांच्या पण काही ज्या शाळा आहेत तिथं पण ते तिसरा विषय त्या ठिकाणी शिकवत आहेत, त्रिभाषा. याचा अर्थ असा आहे की गेल्या काही वर्षांच्या पासून त्रिभाषा या सूत्राप्रमाणे साधारणपणे 20 ते 25% विद्यार्थी यांना हे शिक्षण दिलं जात आहे. आता काही हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे त्याच्यामधला जो काही आणखी एक मुद्दा आहे त्रिभाषा धोरण, तर साधारणपणे आताच्या घडीला पहिलीपासून लडाख आणि जम्मू काश्मीर आणि पहिली दुसरीला मौखिक, जसं मी सांगितलं की तिथे पुस्तकं किंवा इतर याचा विषय नाही, आणि प्रत्यक्ष पुस्तकं आणि लेखन वाचन हे तिसरी पासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, सिक्कीम या राज्यांमध्ये तिसरी पासून त्रिभाषेचं सूत्र त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे. या राज्यांमध्ये कुठली भाषा तिसरी शिकवली जाते? त्यांनी त्यांच्या चॉईस केलेल्या आहे. त्याबद्दल ती माहिती पण असली पाहिजे. एवढं सांगण्याचं डिटेल विद्यार्थ्यांच्या संख्याबद्दल ही राज्य काय काय माहिती घेऊ आम्ही, परंतु 1-2 राज्यांमध्ये जी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये साधारणपणे हिंदी मोठ्या प्रमाणात असं कानावर आहे. तरी पण ती आकडेवारी घेऊन आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही ठेवतो आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं जे काही भूमिका असेल आणि तुमच्याही सर्वांच्या अनुभवाचा ज्या काही चांगल्या सूचना असेल, शेवटी आपल्याला आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांचे हित बघायचं आहे. हा काही दादा भुसेंचा व्यक्तिगत अजेंडा आहे किंवा अशाचा काही भाग नाही. जसं मी सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण बालमानस शास्त्रानुसार वय वर्ष 2 ते 8 या वयोगटातील लहान मुलांमध्ये, बालकांमध्ये कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असेल असं त्या ठिकाणी शास्त्र बोलत आहे. आणि मी आपल्या माहितीकरता हे पण सांगितलं की पहिली दुसरी या वर्गामध्ये अगदी बाबा पुस्तकं नाही किंवा इतर काही बाबी नाही, शिक्षकांना पुस्तक आणि त्याच्यातनं मग ते चित्र, ती गाणी, त्या कविता, बडबड गीत त्याला आपल्या मराठीमध्ये आपण बोलतो आताच्या मराठी भाषेच्या शिकवण्यामध्ये. तर अशा पद्धतीने आनंददायी मौखिक शिक्षण दिलं जाणार आहे. मला वाटतं की याच्यातला आणखी जो आपण पाहतो की देश पातळीवर ज्या पद्धतीने आता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही जी संकल्पना येऊ पाहते आहे, त्यातील डिटेल आमचे राहुल रेखावारजी
आयुक्त महोदय आहेत. या संदर्भात ते माहिती देतील की बाबा आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या राज्याचे ते देश पातळीवरच्या काही बाबींमध्ये त्यांना ते गुण क्रेडिट गुण त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. त्याचं सविस्तर माहिती आपल्याला देतील. त्याच्या उपर आणखी 1-2 मुद्दे मी ठेवेन आणि मग आपल्याला जे काही आणखी विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. मंत्री महोदय माझी विनंती आहे हा मुद्दा मला वाटतं हा मागे मुद्दा झालेला आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा तो झालेला आहे दादा मुद्दा. विनंती आहे मंत्री तुमच्याच सांगा. बोला सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? मंत्रिमहोदयांच्या सगळ्यांना थोडक्यात ही अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट नावाची जी कन्सेप्ट आहे ती मी समजावून सांगतो. आजपर्यंत आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन हे परीक्षेतील गुणांप्रमाणे करत असायचो. या पद्धतीसोबतच ही नवीन संकल्पना मूल्यमापनाची जी उच्च शिक्षणामध्ये सुरू झालेली आहे आणि शालेय शिक्षणामध्ये ती घेण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे राष्ट्रीय स्तरावर. त्या पद्धतीमध्ये गुणांसोबतच प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचे शालेय शिक्षण त्याचे नियमित अभ्यासक्रम याच्यासोबतच इतर कला कौशल्य जर शिकलेले असतील किंवा त्यामध्ये त्याने त्याचा वेळ दिलेला असेल दर्जेदार पद्धतीने आणि त्याचं मूल्यमापन जर झालेलं असेल तर त्यासाठी ते त्याला श्रेयांक म्हणजे क्रेडिट पॉईंट्स मिळतात. हे क्रेडिट पॉईंट त्याने कोणकोणते विषय कोणकोणत्या कला कोणकोणते कौशल्य शिकले आहेत आणि कोणत्या स्तराचे शिकलेले आणि त्यासाठी त्याने किती वेळ दिलेला या 3 बाबींवर अवलंबून असतात. आज परिस्थिती अशी आहे की आपण जर इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळा आणि इतर माध्यमांच्या शाळा आणि इतर बोर्डांच्या शाळा यांची जर तुलना केली तर मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये एक विषय कमी शिकवला जातोय. इतर माध्यमांच्या आणि इतर बोर्डांच्या शाळांमध्ये एक विषय पहिलीपासून जास्त शिकवला जातो. याचं कारण असं की 1999 पासून आपण राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इंग्रजी विषय बंधनकारक केला आणि 2009 पासून मराठी विषय हळूहळू 2012 आणि 2020च्या कायद्यान्वये 1ली ते 10वी पर्यंत बंधनकारक केलं. यामुळे इतर माध्यमांमध्ये आणि इतर मंडळांमध्ये एक विषय जास्त शिकवला जातोय. आपण मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थी एक विषय कमी शिकत आहेत. त्यामुळे 1ली ते 5वी मध्ये जर या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही जी एप्रिल 2023 मध्ये केंद्र शासनाने जारी केलेली जी मार्गदर्शक सूची आहे ज्याची अंमलबजावणी लवकरच सगळीकडे सुरू होईल त्या पद्धतीने विचार केला तर 1ली ते 5वी या 5 वर्गांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाची मुलं एक विषय कमी शिकत असल्यामुळे त्यांना कमी श्रेयांक मिळणार आहेत आणि हे कमी श्रेयांक मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातच 5वी पर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यमातली मुलं एक लेवल मागे जातील. आता या श्रेयांक पद्धतीचा उपयोग काय तर समजा आज IIT JEE एंट्रन्स आहे त्याच्यामध्ये एकाला 85% गुण मिळाले एकाला 80% गुण मिळाले. परंतु मग आजची पद्धत काय आहे की 85% वाल्या मुलाचं सिलेक्शन होऊन जातं. पण भविष्यात म्हणजे जी पद्धती उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या विदेशातील चांगल्या नामांकित विद्यापीठांमध्ये सुद्धा वापरली जाते. त्यामध्ये गुण जरी कमी असले पण त्याला जर का खूप साऱ्या कला त्याने आत्मसात केलेल्या असतील खूप सारी एक डायव्हर्स स्किल सेट तो जर का घेऊन येतोय आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये संस्थेमध्ये तर त्यांना प्राधान्य दिलं जातं. ही वस्तुस्थिती. त्यामुळे भविष्यात अशी पण परिस्थिती होईल की मला 85% गुण आहेत पण माझे श्रेयांक 300 आहेत पण एकाला 80% गुण आहेत पण त्याचे 650 श्रेयांक आहेत. तर कदाचित ज्याला 650 श्रेयांक आहेत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्याला प्राधान्य मिळू शकते. आपल्या 1ली ते 5वीच्या मुलांमध्ये आपण जर हा हिशोब केला जो क्रेडिट फ्रेमवर्क मध्ये दिलेला आहे तर 5वीला आपली मुलं 10 क्रेडिट पॉईंटने कमी येतील तो 10%चा फरक आहे. आणि हा जर भरून काढायचा असेल तर 5वी मध्ये 5वीच्या दर्जाचा 300 तासांचा एक्स्ट्रा कोर्स आपल्या 5वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांना करावं लागेल जे केवळ अशक्य आहे 5वी मध्ये जर आपण पहिलीपासून ही भरपाई करत नाही आलो तर. त्यामुळे हा जो कला आणि विषयांचा जो असमतोल आहे तो असमतोल दूर करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी पहिलीपासून महाराष्ट्रातच मराठी मुलं मागे पडू नये स्ट्रक्चरलीच मागे पडू नयेत यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रयत्न
महाराष्ट्र शासनाकडून शालेय शिक्षण विभागाकडून करण्याचा आम्ही प्रस्तावित केलं. यामध्ये कला कुठल्या आहेत? भाषा सोडण्याचा भाषा एकच पर्याय आहे का? दुसऱ्या जे कला वगैरे आहेत त्या कलांचा कुठं एखादा कौशल्याचा विषय घेऊ शकतो आपण. फक्त भाषा पर्याय आहे का? जस्ट तुमच्या कानावर पण आहे, परंतु एकदा थोडस रिपीट करतो. मागच्या साधारणतः विनंती आहे. साधारणतः मागच्या महिन्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री आमदार प्रधानजी धर्मेंद्रजी प्रधान साहेबांना राज्याच्या वतीने आम्ही भेटायला गेलो होतो आणि जो काही अजेंडा आपला होता तर त्याप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांकडे मागणी आपण केली होती राज्याच्या वतीने. तर आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला जावा. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की त्या क्षणाला केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी त्यांच्या सचिवांना या संदर्भातले आदेश दिले आणि बैठक झाल्याच्या नंतर अर्ध्या तासात त्यांनी स्वतः ट्विट करून त्यांनी या संदर्भातला आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने दिला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. तर मराठी भाषेला सुद्धा देश पातळीवर मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि इतर जे बोर्ड आहे त्या बोर्डमध्ये पण मराठी आपल्या राज्यामध्ये बंधनकारक झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती त्या बैठकीमध्ये करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने अगदी सीबीएसई पॅटर्न मध्ये पण 22/5/2025 पत्र आहे. मराठी मातृभाषा तिकडे म्हणजे त्यांनी देशासाठीचा विषय आहे परंतु मातृभाषा हे त्या माध्यमांमध्ये पण बंधनकारक असा आदेश त्या ठिकाणी काढलेला आहे. आपल्याला माहिती आहे की गरजा महाराष्ट्र माझा या गीताला आपल्या शासनाने राज्यगीताचा दर्जा दिला आणि म्हणून राष्ट्रगीताच्या नंतर सन्मानाने राज्यगीत गायलं गेलं पाहिजे. सर्व माध्यमांच्या शाळेंसाठी हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं हे आपलं सगळ्यांची जबाबदारी माझ्या सकट असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते पण आपण निश्चितपणे करून घेऊ. मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ह्या अभिमानाच्या गोष्टी आहेत. मी परत एकदा रिपीट करतो, मराठी भाषा बंधनकारक सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आपल्या राज्यासाठी यापूर्वीच करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा साठी पूर्ण आपण सगळे मिळून त्या ठिकाणी लक्ष घालणार आहोत. दुसरं, कोणत्याही एका विशिष्ट भाषेच्या तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये सक्ती करण्यात आलेली नाही. तो विषय ऐच्छिक ठेवलेला आहे. विद्यार्थी त्यांचे पालक भारतीय भाषांपैकी जी भाषा ते सांगतील त्याप्रमाणे त्याचं पुढचं मार्गक्रमण केलं जाईल. आणि आता आपण बघितलं असेल म्हणजे सगळे आकडेवारी राष्ट्रीय शिक्षण धोरणातल्या बाबी आणि आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्याच्या दृष्टिकोनातून ते क्रेडिट गुण पण त्यांना मिळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. याच्यासोबतच या क्रेडिट गुणांमध्ये कला, क्रीडा
या क्षेत्रालाही येणाऱ्या काळामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. आत्ताच्या घडीला आपल्या माहितीकरता नम्रतेने सांगायचं आहे की साधारणपणे 10,000 शिक्षकांचं भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे आणि लवकरच अतिशय उच्च शिक्षित शिक्षक बंधू भगिनी त्याच्यातनं आपल्याला राज्याच्यासाठी ही रुटीन प्रक्रिया आहे आणि ती आता संपन्न होणार आहे. ते पण घेतोय. नाही दादा, तिसऱ्या भाषेला एवढ्या सगळ्यांचा विरोध होत असताना शासनाचा अट्टहास का की त्रिभाषी सूत्र लागू करायचं, त्याच्याऐवजी एखादा कौशल्याचा विषय किंवा केळीमेळीचा विषय असेल लहान मुलांच्या नाही ते पण घेतो. मग त्रिभाषा सूत्र का? विरोध होत असताना त्रिभाषा सूत्र का? आणि इतर राज्यांनी म्हणजे तुम्ही जे सांगितलं गुजरात नम्रतेने सांगायचं आहे की पहिले मी स्वतःहून सांगितलं अट्टहास असा काही बिलकुल विषय नाही, पण ज्या पद्धतीने सरकारची भूमिका आहे ना, हा अजेंडा दिसतोय सरकारचा, हा विषय लादण्याचा. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही माझ्या तोंडामध्ये हिंदी किंवा कंपल्सरी हे शब्द